अम्मा 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 काय आलं? काय चुकलं का आपलं? असं का वागताय तुम्ही? मग कशी वागू? तुमच्यासारखी शक्ती आणि तुझ्यासारखी? म्हणजे काय कळलं नाही आपल्याला. अयो कसं कळणार तुम्हाला? तुम्ही आजकालची पोरं आई बापाची काळजी तुम्हाला कळतच नसते बघ. अम्मा म्हणजे काही झालंय का? आपलं काही चुकलंय का? नाही 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 नाही, तुमचं काही चुकलं नाही. तुम्ही तरुण, सळसळत रक्त तुमचं. तुमचं कसं चुकेल? चुकलं आमचंच, आमचं म्हाताऱ्यांचं. शिवा, दिवसा तू शक्तीला भेटतोस, मी काही बोलत नाही. मला तुमचं नातं पटतं बघ, पण रात्री अपरात्री भेटायची काही गरज आहे का म्हणते मी. अरे तू माझ्या मागे काय लपतोयस? पुढे पुढे लवकर पुढे. अच्छा, म्हणजे ते आम्ही नाही नाही अम्मा, ते काय झालं, शक्तीला ना काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं आपल्याशी. अयो महत्वाचं बोलायचं ना, तर ते लग्न झाल्यावर आधी लग्न करा, वाजत गाजत वरात घेऊन जा, आणि मग काय ते बोलायचंय ना ते दिवस रात्र आयुष्यभर बोलत राहा. माझी काही हरकत नसते बघ. अम्मा 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 सॉरी सॉरी, चुकलं आपलं. आपण वचन देतो तुम्हाला, आता इथून पुढे असं नाही होणार. हा, नाही भेटणार आम्ही रात्री अपरात्री. ओके, सॉरी सॉरी. शिवा, हे बघ, मला तुझ्याशी ना काही एक बोलायचं नसतं आता. आधीच आहे ना उन्हामुळे माझं डोकं तापलेलं आहे. तू अजून तापवू नको. जा, निघ तू इथून. अम्मा, अम्मांचा राग शांत व्हायला वेळ लागेल वाटतं. जाऊ दे मग थोडा वेळ. पण रागत का होईना, अम्मांनी आपलं आणि शक्तीचं नातं मान्य तर केलं. शक्तीला सांगायला पाहिजे. गेला का रे तू? गेला गेला. आणि ते अम्मा टम्मा? हा, ती पण गेली. नाही म्हणजे अम्मा त्या शिवासोबत गेली काय? नाही भाऊ, तो शिवा एका दिशेने आणि ते अम्मा एका दिशेने गेली. अरे आता काय नारळ फोडायची वाट बघतोय? चल जाऊया लवकर, आणि त्याला पण सांग चल 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 लवकर चल. शिवा सॉरी, मी तुझ्यावर रागावले बघ, पण काय करू? काल तुमच्या वागण्यामुळे माझी काय अवस्था झाली हे तुम्हाला नाही कळणार. तुम्हाला जोपर्यंत तुमची चूक लक्षात येत नाही ना, तोपर्यंत माझा राग काही शांत व्हायचं नाही. अम्मांचा राग घालवायला पाहिजे. त्यांनी आपल्यावर रागवणं बरोबर आहे, पण तर राग घालवायला काय करू नक्की? मस्तपैकी कॉफी शॉपमध्ये घेऊन जातो आणि कॉफी पिऊ घालतो. ऐकल्याच नाही तर शपथ बिपत घालून म्हणतो. हा, चला शिवा शेठ, होणाऱ्या सासूबाईंचा राग घालवलाच पाहिजे. चला. अम्मा एवढं लगेच कसे काय गेल्या? रागाच्या भरात फास्ट चालत गेलं की काय? शक्तीच्या अप्पा, कुठे आहात तुम्ही? मला बांधून ठेवलंय. सोडा. वहिनी बस,
या अम्मा डम्माचा यम्मा यम्मा करून हिला यम्माकडे पाठवू काय? ए मूर्ख माणसा, तिला इथे संपवायला आणलेला नाहीये. मग कशाला इडल्या बनवायला आणलंय? कानाखाली इडल्या काढते ना तुझ्या मी. अरे बावळट, शक्तीची माहिती विचारायला आणलेलं ना तिला इथे. शक्ती कुठे सापडली, कशी सापडली? पण वहिनी बॉस तिचे डोळे झाकलेत, कशी सांगणार ती? अच्छा, म्हणजे तुम्ही तिच्या मनात जाऊन तिच्या डोक्यात जाऊन सगळी माहिती काढणार तर वा वा. डोकं फोडेन तुझं. माझ्या नाही, तिच्या डोक्यात. तुझं शांत राहा, गप्प बस. बिचारी. कोण विचार? ही ही कसली बिचारी? काय बिचारी नाहीये, एक नंबरची चालूबाई आहे ही चालूबाई. आज शक्ती जिवंत आहे ती फक्त हिच्यामुळे. आत्ता जाते आणि शक्तीबद्दल सगळं विचारते तिला. भद्रा काय माहिती काय घेते? तुझा आवाज ओळखते ती. मग ओळखू दे माझा आवाज. घाबरत नाहीये मी तिला. सगळी माहिती विचारते आणि मग तिच्या मानेवर कोयता फिरवते. अगं तू तुझा उत्साह आवरण जरा. डोकं वापर. ती तुझा आवाज ओळखते. तू तिच्या समोर जाऊन काही बोलली तर आपणच तिला किडनॅप केलाय हे तिला कळणार नाही का? मग शक्ती कुठे कसं कळेल तुला? बॉस बॉस तुम्ही जिनियस आहात, सुपर जिनियस आहात. आणि भद्रा मॅम सुपर, तुमच्यापेक्षा सुपर डुपर जिनियस आहात. शे, ठीक आहे. मग आता काय करायचंय तुम्हीच सांगा. कशी माहिती काढायची तिच्याकडनं? मी आहे ना, मी बघतो. काय तुम्ही काय? तुमचा आवाज ओळखणार नाहीये ती सांगतायत मला. आवाज बदलून बोलेन मी. त्यात माझा हातखंड आहे. समजलं? फोन बंद? फोन का बंद केला असेल हिने? शक्ती, ए शक्ती, शक्ती,